रूप पाहता रोज घेती रूप पाहता रोज
होईन भिकारी पंढरीचा वार
वार करी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम हेची माझी उपासना लागे संतांच्या चरणा हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम तुका म्हणे भोई तुका म्हणे भोई विठ्ठल कृपेची कोळी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम महायोग विधेतगे भीमरथ्यांवर मुंडलिकाय दातुंडैः समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करुण प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्ती भगवान महाराज सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयाची केल्या स्मरण
होय सकळ विद्यांची अधिकरण ते वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते मन नमस्कारून आता मस्तक हे पायावरी मस्तकरी वारकरी संतांच्या होईन भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाव सेवेसाठी निवडलेला आनंद जगद्गुरु जगद्वंदने विश्वभूषण राष्ट्रभूषण महाराष्ट्रभूषण संतभूषण माऊली भूषण वारकरी भूषण पांडुरंग भूषण भगवान श्री तुकोबारायांचा चार चरणाचा उत्कृष्ट आणि पंढरीपर आहे आणि आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारा असा प्रतिपादन करणारा अभंग मी सर्वांच्या समोर शेअरसाठी घेतलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे परदेशी परिवार वारकरी झाले बरं काय टॉप आहे काय छान दिसत राहा तुम्ही रत्न दिसतात एक एक अरे हा साज आणि हा आनंद बाकी देशात नाही बरं का महाराज याची देही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा मुक्तीचा आनंद परमानंदाचा आनंद फक्त याच मानव शरीरामध्ये आहे दुसऱ्या शरीरामध्ये देवाने कशासाठी हा नर दिला देवे दिला देह भगवंतने हा जो देह दिलेला आहे वडापाव खायसाठी वाटर खाय गुडदाणे गोळा केल्या महाराज आमच्या दिंडीच्या शेजारी म्हातारी चालली होती आणि सगळं एक मुलगा होता मोठी पिसी ती घ्यायची टाकायची पण आजी वारी लय मोठी झाली करते मग माय एवढं तर लागतं बरी खरं ही तर खरी वारी आहे अरे ही वारी नाही दिसती न्यारी हे न्यारी वारी बनती अवघे जेने पाप नावे अवघे
आम्ही खेड्याचे माणसं आहेत. गवताची गंजी तिला काढी लावल्यानंतर 10-15 तास गळेल का? एका क्षणात समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. अरे काय ताकद आहे हरीच्या नामामध्ये महाराज. आमचे तुकोबाराय म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जवळतील पापे प्रतिपादन करतात. सर्वात सोप्यातलं सोपं हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ आणि तेने माया जाळ काही नाही. फक्त हरी हरी हरती पापानी. अनेक जन्माचं पाप नष्ट करण्याची ताकद ही नामामध्ये आणि संतामध्ये आहे महाराज. काय ज्ञानोबाराय जोडी भाऊ सांगतो काय पुराला इंद्रायणीला. मला असं वाटतं उडी टाकू आपण बिना तिकीट तर गंगासागरला गेलो असतं. तिकीटच पाडायचं नाही. टाकली उडी की जय गंगे. पण काय शक्ती आहे महाराज. माझी मंडळी संघ मी गायकवाड डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टर म्हटले महाराज पालखी कशी काय जायची. म्हटलं नको खेत करू कोणा त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणं तसे. पण म्हटलं साहेब लक्षात ठेवा याच रस्त्याने पालखी जाणार. अच्छा ठेवा का. काय ताकद आहे काय पावर आहे महाराज. असं वाटलं की हा प्रलय होतो काय असा पाऊस. माझ्या जीवनामध्ये आळंदीला एवढं पाणी मी कधीच पाहिलं. आधी 8-10 दिवसापूर्वी माझ्या मंडळीचा माझा विचार झाला. मंडळी म्हणजे काहो किती घाण पाणी. माझ्या संघ आले तिला विचार किती घाण पाणी. म्हटलं लई घाण आहे. पण वारकरचं कसं काय. म्हटलं ज्ञानोबारात पाणीच आणखी. तर मावळीने पाणी आणलं आणि पाणी कमीही केलं आणि रस्ताही दाखवला. याची पंथे जा चालू जाता न पडे गुंथा कोठे काही ही सक्ती महाराज. अरे ज्ञानोबाला काय करता येत नाही. चालविली जड भिंती हरिली चांग याची भ्रांती मोक्षे मार्गीचा सांगावी ज्ञानोबा माझा. दुसरं टोक सांगतो ब्रह्म साम्राज्य दीपिका गीते
पुतळा चैतन्याचा जिव्हाळा होईल वारी पंढरीचीच करी. भिकारी शब्दाचा अर्थ काय? सर्वस्वाचा त्याग. बर का? वैभवाचा त्याग करावा लागतो, मुलाबाळाचा त्याग करावा लागतो, जमिनीचा त्याग करावा लागतो. सोन्या नाण्याचा त्याग करून पंढरीच्या रस्त्याला निघाल्यानंतर फक्त एकच समोर पाहिजे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव अंतःकरणातून हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. प्रभू हीच माझी अपेक्षा आहे, मला काहीच नको, जन्मोजन्मी तुमचाच दास करा. का? तुमच्या दास केल्यानंतर तुमच्याविषयी आस तयार होईल, आस. आणि अशी आस तयार झाली की मी होईल खास. बर का? नाही तुम्ही केली आस, तुमचा होईल नाश. विठ्ठल कोणतेही कार्य करत असताना त्याच्यामध्ये आस पाहिजे, आस म्हणजे आस्था पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि साधा शाळेचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर अभ्यासच करावा लागतो. बरं का? भगवान मी सांगत नाही मला यांच्या पुढे काय बोला, यांच्या पुढे भगवान गीतेमध्ये कोणत्या श्लोकामध्ये म्हणतात काय करावं लागतं, कशाने मोठा होतो सांगा देवा. हा अभ्यास ते समर्थोची मत्कर्म परमो भव मदत्तरमि कर्माणां कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. भगवान म्हणतात अर्जुना ठीक आहे बरं गडी बारीक केलं जाईल मरून नाही. अभ्यास पे समर्थोसी. भगवान म्हणतात अर्जुना अभ्यासाने माणूस मोठा होतो. अभ्यासाने IAS आहे काय जे म्हणतात ते सर्व काही होता येतं, ते फक्त अभ्यासाने होतं. झोपा घेऊन, वडापाव खाऊन, भरपूर खाऊन, ढेकरा देऊन तो मोठा होत नाही. अरे हाडाचे काढ करावं लागतात. योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म करी सिद्ध. महाराज म्हणतात योग याग साधना यागसाठी जप आणि यागसाठी तप. हे सारं कशासाठी आहे तर भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. तुकोबाराय म्हणतात प्रभू मला तुम्ही भिकारी करा, मी भिकारी होईल पण पंढरीचीच वारी करीन. ही जर वारी केली तर आम्हाला दर्शनाला चांगली बारी लागेल आणि आमची बारी आली की देव आम्हाला जन्म मरणातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. हा भवसागर म्हणजे सामान्य नाही. याच्यामध्ये आतापर्यंत अनेक गेले अनेक आले, पत्ता लागला आता मेला पत्ता मेला.
ताडे उठ. नाही उठू नका. शब्दाचा अर्थ कळून घ्या. उठा उठा. काय बागलबो आलाय बागलबो. लहान मुलगा रडायला लागला तर आई त्याला रडू नको, तुला बागुलबाच्या ताब्यात येईल. तसा हा बागुलबा सर्वालाच घेऊन जातो. कधी येतो कधी जातो, क्या जीवन को प्रक्रिया हाथों में लिया नहीं तेरा घास. अरे आपल्या हातामध्ये घास घेतला. पक्वान हे नाना प्रकारचे पक्वान, हे बेत झालेला आहे. इथे लाडू आला आणि इथं ठेवला, गेलं ना काय पता माझ्याकडे. क्या भरोसा है क्या भरोसा महाराज मी किती दिवस लागणार सांगा ना. सांगा किती दिवस लागणार. हा 110 वर्ष. आताच आमची गाठ व्हायला लागली यामध्ये आमची. तो कधी येईल आणि कधी घेऊन जाईल पत्ता सुद्धा लागला. नाही बरोबर. उठल्या उठल्या काहीच करायचं नाही. उठल्या की चहा पी, जेवण कर, नंतर शौचाला जाय. हा सुद्धा विधी कळत नाही हो. महाराज म्हणतात क्षणभंगुर नाही भरवसा, हरे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. यम काय इकडं तिकडं धरत नाही बरं का. वाघ तुम्हाला वाघ माहितीये का. वाघ बिबट्या, वाघ बिबट्याचं लई रामायण गाजलं महाराष्ट्रात. काही काही माणसं झोपीत नव्हतं, बिबट्या झोपीत 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 बाहेर झोपत नाहीत माणसं. बिबट्या म्हणजे काळ आहे, काळ लक्षात ठेवा. बिबट्या कोण आहे. काळ. तसा बिबट्या कधी नडीला धरील तसं ज्ञानोबाराणाचा पाय पा केवडा पसरलासे चवडा आणि करुणी माझी वडा. आकार गजू कधी येईल कधी घेऊन जाईल पत्ता लागत नाही. याच्यासाठी उठा जा उठा, जागे व्हा आणि उठल्या उठल्या पांडुरंगाचं स्मरण करा.
आणि त्याचं स्मरण कसं करायचं? कराग्रे वसती लक्ष्मी कर्मते सरस्वती कर्मते तु गोविंद प्रभाते करदर्शनम ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम कृष्णाय वासुदेवाय। सातत्याने गोविंदाचं भजन करा आणि असं जर भजन केलं तर महाराज म्हणतात तो खरा वारकरी। म्हणून महाराज म्हणतात होईन भिकारी पंढरीचा वारकरी। काय माझा नेम आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतो। हाती माझा नेम धर्म, हाती माझा नेम धर्म, हाती माझा नेम असं पाहिजे हो। हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म, हाची माझा नेम धर्म। मला महाराज म्हणतात हाच माझा नेम, हाच माझा धर्म, हेच माझं कर्म। कळलं का तुम्हाला? आपलं काय कर्म आहे? वारी करणं कर्म आहे, अन्नदान करणं कर्म आहे, नाम घेणं कर्म आहे, संतांची सेवा करणं कर्म आहे, आई वडिलांची सेवा करणं कर्म आहे। आणि असं जर कर्म केलं तर याला उत्तर भगवान गीतेमध्ये देतात। काय म्हणतात सांगा ना, अभ्यास कर जरा। अरे पैशात काही मजा नाही, पैसा गवून ये। आमचा एक महाराज दिला, त्याला 2 लाख रुपये पगार होता वाडी कॉलेजमध्ये। किती? 2 लाख। आणि तुम्हाला खोटे वाटत चला, त्याला 5 भाषा येतात, 5। कोण नाव आहे सांगा बरं? येईल का सांगता? येईल का सांगता? हा हा नाही 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 नाही, हे गेठे महाराज, सुभाष महाराज गेठे वाडिया कॉलेजला ते सर्व्हिसला होते महाराज काही दिवस। आपण त्यांनी प्रिन्सिपालला सांगितलं सर माझा राजीनामा घ्या। का नाही घ्या? हो पगार माझा ना, किती पैसे पाहिजे? गेठे सर म्हटले साहेब पैसा सर्वस्व नाही बरं का, पैसा गौण आहे पर का, पैसा नरकाचं साधन, पण जीवनापुरतं लागतं मात्र। जोडून या धन उत्तम हवे भाई। 2 लाख पगार पण लाच मारली। आज महाराज अमेरिके लोक मागे पडतात का? विद्वान सर्वत्र पूज्य, विद्वद्वंचन नृपद्वंचन नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा आणि विद्वान सर्वत्र पूज्य। असं माणसं विद्वान वा पैसा काय पैसा मिळतो रे? अरे पैसा संगत नाही, ज्ञान कमवा। ज्ञानाचं काय? हे अन्नदान महत्पुण्य, अन्नदान हे महत्पुण्य आहे, करा, घाला, जरूर घाला। अन्नदान महत्पुण्यम
ज्ञानदानं तत्परम अन्नेना क्षणिका तृप्तिर्यावत जीवम तो विद्यया. अन्न फक्त एका क्षणाची तृप्ती करतं, पण ज्ञान जन्म मरणाची निवृत्ती करतं. माझे गुरुवर एक बाबा धुळे म्हणजे, अरे विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान तुम्ही कुठे, एखादा गाय तुम्ही कुठे टाका खड्ड्यामध्ये, पण त्याला मान येतो. त्या सत्तेला मान नाही. सत्ता 5 दिवस, 5 वर्षे, 1 वर्ष, 10 वर्षे, 15 वर्षे, पण नंतर बाद. पण विद्या कधीही बाद होत नाही, त्याचं नाव आहे ज्ञान. असं ज्ञान माणसाने जीवनामध्ये कमावं. महाराज म्हणतात, महाराज काय दुसरे काय म्हणतात, हाची माझा नेम धर्म, माझा नेम धर्म हाच आहे. काय मुखी विठुबाचे नाम आहे. म्हणून सातत्याने माणसाने काहीच करू नये. एकच करा की विठ्ठलाचं सातत्याने नाम घ्या. या भवसागरातून तुम्ही सहज पार पडता. भगवान म्हणतात, ते श्यामहम समुदरता मृत्यू संसार सागरात भवानी चिरा पार्थ मैया बेसी तचेत साम. या भवसागरातून जीवाला तरुण जाण्याचं साधन काय आहे तर भगवंत अनन्य. भगवान म्हणतात, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्यधीप्तानां योगक्षेमं वहाम्यहं. परमात्मा भक्ताचा योगक्षेम वाहतो, म्हणजे त्याला मुक्त करतो. मग तुम्हाला मुक्त व्हायचं का बद्ध व्हायचं? काय व्हायचं बाबा सांग. तुझ्यावर डोळे आपला काही असतो, आपल्या तुझ्यावर का? तू जरा देख नाही ना आमच्यामध्ये. तुझी पप्पी का आवडती? हा बघा तुम्ही बरं का पांगळे बाई, लहान मुलाची कोणी पण पप्पी घेते का नाही? कोणाचा मुलगा असतो, हे वाईट एक पप्पी दे ना. म्हातारीची कोणी पप्पी घेतो का? बाबा गोळी. त्या महाराज हाची माझा नेम धर्म, काय मुखामध्ये विठुबाचे नाम. हे साधन तर आहेत, पण तिसरं साधन तुकोबारा आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगते. याची माझी याची माझी उपासना लागेल संतांच्या चरणात. तुकाराम महाराज म्हणते, प्रभू मी काय करीन? संतांची सेवा करील, समाजाची सेवा करील, दिंडीवाची सेवा करील, भांडे घासील, पात्र उठील, सार काही करील, पण मला मानव जन्म द्या बरं का. याची देही याची डोळा हे आम्हाला प्राप्त होईल. याची माझी उपासना काय लागेल संतांच्या चरणात. ज्ञानोबा काय म्हणतात, तद्विधी भगवान म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिपक्वेन सेवया उपदेश शंकिते ज्ञानम ज्ञानीन तत्त्वदर्शिनः तरी तरुण म्हणून जीवे चरणाची लागावे आणि आगरवता करावे. दास सकळ दास होऊन संतांची सेवा करावी आणि आपलं अज्ञान संताकडूनच नष्ट होतं. ते संत काय करतात? कृष्ण अंजन एक वेळा कृष्ण अंजन एक वेळा डोळा घाली दुःख गेले विचारे भ्रांती हे पड श्री गुरु निवृत्ती आहे मार्ग दाविला सोजळ बाबा रुक्मा देवरा विठ्ठल दिनाचा दयाळ. संत काय करतात? त्या जीवावर कृपा करतात आणि त्या भवसागरातून त्याला पार करतात. याची माझी उपासना लागेन संतांच्या चरणात. संतांची सेवा करील. देवा कशी करील? ती भल्या प्रकारे जरी केली पण तुला पावन करून घ्यावा लागेल.
हे प्रेमानियोपासना. चौथे चरण आहे. तुका म्हणे भोळी तुका म्हणे देवा ह्याची माझी भोळी सेवा. मुखी विठोबाचे नाव मुखी टाइम सर्व संपलेला आहे. तेव्हा एक वेळेस मोठ्या प्रमाणे आपल्याला 5 मिनिटात कीर्तन समाप्त करायचं. तेव्हा एक वेळेस मोठ्या प्रमाणे सर्वांनी भजन करा. सर्वांवर हात करायचा. भजन केल्याशिवाय भोजनाला मिळणार नाही. सर्वांनी भजन करा. ठोपा ठोपा तुका म्हणे देवा ह्याची माझी भोळी सेवा. मुखी नाम हाती काय हिची दोन्ही नाही दुसरं वेगळे. तुका म्हणे देवा ह्याची माझी भोळी सेवा. महाराज म्हणतात ही माझी जशी आहे सेवा प्रभू तुम्ही मान्य करून घ्या. आणि तुम्ही मान्य करणार मला याची कल्पना आहे. अशी सेवा या ठिकाणी करण्याचा येणारा परदेशी कुटुंब आमचे दिलीप शेठ, सुनील शेठ आणि अनिल शेठ हे सारे शेटच आहे महाराज. मी फक्त भट आहे याच्यामध्ये. आम्ही दोन आहेत. महाराज भट मी भटच आहे ना. कथाकार भट म्हटलं तरी काय हरकत नाही. तेव्हा ही झालेली सेवा या परदेशी कुटुंबाच्या पांडुरंगाच्या प्रेमास्तव, माऊलीच्या प्रेमास्तव, महाराजांच्या आग्रहास्तव, वारकऱ्याच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या सहाय्याने आमचे साहेबराव महाराज गाणारे आहेत खूप उत्तम. आणि मी तर सांगितलं आनंद तुमच्यात आनंद भरला बरं का. असे अनंत महाराज आहेत आमचे. माझेच नाव करी आपल्या दोघांची कुस्ती बनवली आता. तेव्हा राजू महाराज पातळे आणि सर्व टाळकरी माता भगिनी सर्व बंधू विनेकरी या सर्वांच्या चरणारविंदी मस्तक घेऊन न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमचे विनय तसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विरोधे म्हणजे क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. झालेली सेवा ही माऊलीच्या चिरणी
महाराजांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण रामदेव ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आम्ही येऊ शकतो. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वांचे युट्यूबला सुंदर व्हिडिओ येतो. सगळ्यांचे फोटो काढा.